महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लाडक्या बहीण योजनेमधील महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या, 1500चे 3,000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन. तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. ओवाळणी परत काढून घेणार नाही, 5 महिन्याचे 7,500 आणि पुढील 5 वर्ष महिलांना 90,000 मिळणार. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांचं आश्वासन. पुढील 5 वर्ष योजना सुरू ठेवायच्या की नाही ते तुमच्या हातात. विधानसभेला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळापुढचं बटण दाबा. योजना सुरू ठेवा, अजित पवारांचा धमकीवरचा इशारा. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या बहिणींना सत्ताधाऱ्यांकडून फॉर्म रद्द करण्याची धमकी. सुप्रिया सुळे यांचा आरोप. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणींचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. अजित पवार आणि भुजबळांच्या मतदारसंघ बदलाच्या बातम्या खोट्या. कोणताही मतदारसंघ बदलणार नाही, सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन. प्रभारींचा दौरा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री करणार महाराष्ट्राचा दौरा. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार. 2 राज्यांच्या निवडणुका जाहीर का झाल्या? सरकारला 4 राज्यांच्या निवडणुकाही घेता येत नाहीत का? वन नेशन वन इलेक्शन वरून शरद पवारांचा निशाणा. बाबाजानी दुराणींची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी. तर आमच्या सर्वेत दुराणींच्या बाजूने कल असं म्हणत जयंत पाटलांकडून उमेदवारीचे संकेत. मुंबईतील अनेक मोक्याच्या जागा अदानींच्या घशात घालतायत. खतांच्या गोणीवर मोदींचा फोटो लावता. खतं त्यांनी तयार केली का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. रामटेकची जागा आम्ही लढवणार, संजय राऊतांची घोषणा. मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना थेट पोलिसांचं संरक्षण. प्रवचन स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. बांगलादेशात हिंदू तडफडत आहेत, त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रवचन 1.5 तासांचे. मोजकाच भाग एडिट करून क्लिप पसरवली आणि विपर्यास केला. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण. रामगिरी महाराज अभ्यासू, हिंदू समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं, त्यात चुकीचं काहीच नाही. नितेश राणेंकडून रामगिरी महाराजांच्या मुस्लिम धर्मीयांविरोधातील वक्तव्याचं समर्थन. नाशिकमधील राण्यामध्ये 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी जखमी. जवळपास 6 गुन्हे दाखल. काही आरोपींना अटक. योग्य ती कारवाई होणार, दादा भुसे यांची माहिती. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळ्यामध्ये आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक. शाळा, महाविद्यालय, बाजार समित्या बंद. माझ्या उत्पन्नाचे स्रोत दाखवले, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे स्रोत दाखवा. दमानियांचं अजित पवारांना आव्हान. सुनेत्रा पवारांचं उत्पन्न अजित पवारांपेक्षा 5 पट जास्त, दमानियांचा दावा. तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का? सूरज चव्हाण आणि मिटकरींना अंजली दमानिया यांचा सवाल. कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू राहणार. पुण्याच्या राजगुरुनगरमधील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत आढळराव पाटील अनुपस्थित. आढळराव पाटलांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार. संजय बाबा घाटगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा. समर्जित घाटगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह. विनेश फोगाट भारतामध्ये दाखल. विनेशचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत. मायभूमीवर दाखल होताच विनेश फोगाट भाऊक.